रसिक वाचक हो. आपला आजचं जे पुष्प आहे 102 नंबरचं आहे. याआधी आम्ही दोन जे पुष्प आहेत ते ऑफलाईन केले होते प्रत्यक्ष भेटीमध्ये. आणि आता या पुढचे जे आपला जो प्रवास आहे तो ऑनलाईन पुन्हा सुरू झालेला आहे. आणि आजचे जे वक्ते आहेत त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. आजच्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर प्रिया निघोजकर, या सहाय्यक शिक्षिका आहेत. आता पुण्यातून आपल्याशी त्या संपर्कात आहेत. आणि त्या सध्या 2001 पासून या शिक्षण अध्यापन क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आज तागायत सुरू आहे. त्यांचं शिक्षण MA, DEd, MPhil, PhD, नेट सेट मराठी या विषयामध्ये त्या तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर त्या दैनिक संचारमधून 2 वर्ष त्यांनी इयत्ता 10वी मराठी विषयासाठी दीपस्तंभ या मार्गदर्शनपर मालिका त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे NEP 2020 अंतर्गत निपुण भारत अभियान कृती पुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका तज्ज्ञ समितीच्या त्या सदस्य आहेत. इयत्ता 10वी स्वाध्याय निर्मिती, त्यानंतर 10वी सेतू अभ्यास मराठी विषय तज्ज्ञ निर्मितीचा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग देखील आहे. बालभारती जी पुण्याची संस्था आहे, तर तिथे शिक्षक हस्तपुस्तिका निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, भारतीय शिक्षण, महाराष्ट्र मराठी अभ्यासक आदी शैक्षणिक नियतकालिकांमधून प्रियाताईंनी सातत्याने लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दैनिक सकाळ, लोकमत आदी वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं. प्रकाशित साहित्य त्यांचं आहे बी सरदेशमुख यांचा आत्मनिष्ठ लेखनाची बखर हा ग्रंथ राजहंस प्रकाशित केलेला आहे त्यांचा 2019 मध्ये. आणि या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे उत्कृष्ट वाङ्मय मराठी निर्मितीचा अभिजात साहित्यकृती पुरस्कार 2021 मध्ये मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे या संस्थेमार्फत उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार देखील मिळालेला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय आपल्या ठाण्यामधलं यांच्या वतीने दिला जाणारा श्रीस्थानक राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्रियाताईंना 2020 मध्ये या ग्रंथासाठी मिळालेला आहे. साहित्यप्रेमी भजनी मंडळ पुणे यांच्या वतीने देखील सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रबंध एकादशी पुरस्कार मिळालेला आहे. लोकमंगल विशेष पुरस्कार सोलापूर तर्फे देखील मिळालेला आहे. मराठी समीक्षेचा पूर्वरंग हा जो समीक्षा ग्रंथामध्ये या बाळकृष्ण अनंत भिडे यांची काव्य समीक्षा हा दीर्घ लेख यामध्ये ताईने लिहिलेला समाविष्ट आहे. मराठी विश्वकोश मंडळ वाईतर्फे प्रकाशित विश्वकोशामध्ये ताईंनी लिहिलेल्या 3 नोंदींचं लेखन या विश्वकोशामध्ये समाविष्ट केलेलं आहे. दैनिक तरुण भारत मधून गोंदण खुणा या ललित लेखाचं साप्ताहिक सदर सुरू होतं 2020 मध्ये. आणि आपलं आजचं जे पुस्तक आहे ते देखील गोंदण खुणा या लेखावरच आधारित आहे. त्यानंतर मराठी संशोधन पत्रिका, ललित समीक्षा, सक्षम समीक्षा, खेळ आदी नियतकालिकांमधून ताईंचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. पुणे, सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य सावरकरांची साहित्यसृष्टी, विंदा, विश्वात्मक जाणीवेचा संवाद स्वर, काव्यसुधा, कवयित्री व गीतकार शांता शेळके इत्यादी कार्यक्रम ताईंचे प्रसारित झालेले आहेत. हे झालं लेखनाविषयी किंवा साहित्यिक सांस्कृतिक विषयी. पण ताईचं सामाजिक कार्य देखील तितकंच महत्वाचं आहे. अनिसच्या त्या सदस्य आहेत. केसात जे जटा होतात, तर या जटा झाल्याने सौंदत्तीला मुरळी म्हणून वाहणाऱ्या अंधश्रद्धेपासून एका विद्यार्थिनीची अनिसच्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्या मुलीची सुटका ताईने केलेली आहे. आणि प्रसार माध्यमाच्या मदतीने सगळ्यांचीच मदत घेऊन तिची मुक्तता केलेली आहे त्यातून. त्याचबरोबर विद्यार्थिनीची वारंवार छेड काढून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 50 वर्षीय इस्मास पोलिसांच्या साहाय्याने
रंगेहात त्या व्यक्तीला पकडलं आणि तुरुंगात टाकलं. याच्यामध्ये ताईचा सगळ्यात मोठा हातभार आहे. आणि समाजातील वंचित अनाथ मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये प्रियाताई सहभागी होत असतात. अशा सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक या तिन्ही क्षेत्रामध्ये सातत्याने कार्य करत राहणाऱ्या आजच्या डॉक्टर प्रिया निघोजकर ताईंचं मनापासून स्वागत करते. आणि गोंधळ खुणा आजचं जे पुस्तक आहे ललितपर लेखनाचं, तर त्याच्याविषयी बोलण्यासाठी ताईंना आमंत्रित करते. याच्या पुढची सगळी सूत्र डॉक्टर प्रिया निगोजकर यांच्याकडे. प्रियाताई. नमस्कार. हा, नमस्कार मनीषाताई. अ, माझाच परिचय ऐकताना छानही वाटत होतं आणि थोडं संकोचल्यासारखंही झालं. कारण आपल्या अवतीभोवती खूप मोठं काम करणारी माणसं असतात. मला वाटतं त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन आपण त्या वाटेचे प्रवासी होत असतो. तशीच मी त्या एका मानव्याचं गाणं गाणाऱ्या वाटेची वाटसरू आहे असं मला वाटतं. आणि आज या रसिक वाचक मंचच्या माध्यमातून तुम्हा सर्व जाणत्या रसिकांसोबत, वाचकांसोबत संवाद साधण्याची मला तुम्ही संधी दिली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी या मंचचे सर्व पदाधिकारी, सहभागी सदस्य या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते. आधी म्हणजे मनीषाताईंचा आणि माझा तर खूप आधीचा परिचय आहे. आमचा खूप सुंदर भावबंध आहे बुक क्लबच्या माध्यमातून. आणि त्याच माध्यमातून नंतर भूषण दादा, आत्ताच परिचय आपला झाला, शुभानंद सर आहेत, सुयोग दादा आहेत, सदाशिव सर आहेत. या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते की आज तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि माझ्या ललित लेख संग्रहावर मी काही बोलावं, वाचकांशी संवाद साधावा अशी एक इच्छा आपण प्रदर्शित केली. तर मी माझ्या परीनं जे काही माझ्या लेखनातून मी उतरवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. मला आणखी एक आजचा योग छान जुळून आलाय, तो असा सांगायचा आहे की कोरोना संसर्ग काळानंतर रसिक वाचक मंचची स्थापना झाली आणि हा एक चांगला उपक्रम आपण सुरू केला. 102 व पुष्प आज या ठिकाणी गुंफलं जात आहे आणि माझ्या गोंधळ खुणा या ललित लेख संग्रहामध्ये असलेल्या लेखांची संख्या सुद्धा 102 आहे. तर हाही एक छानसा वा योग वा. आज जुळून आलाय. मला खूप छान वाटतंय. आणखी एक छान मला भावविभोर करणारा योग म्हणजे मी माझ्या माहेरी आहे आणि माहेरहून मी आज या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे. 4 ओळी मला सहज या ठिकाणी आठवल्या. मन येते माहेराला त्याला अंगण, मन येते माहेराला त्याला दिसते अंगण, एक बकुळीचे झाड त्याला गंधाचे रिंगण, एक बकुळीचे झाड त्याला गंधाचे रिंगण. मला वाटतं स्त्री जीवनाचं एक भावस्पर्शी केंद्र असतं ते म्हणजे तिचं माहेर. तर असा एक छान वेगळा योग तोही आहे आजच्या या कार्यक्रमाला. त्यामुळे इथून माझ्या माहेरच्या अंगणातून, माहेरच्या मातीतून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना मला खूप छान वाटतंय. आता मी माझ्या लेखन प्रवासाकडे येते. परिचयातून आपल्याला समजलं असेल की माझा मूळ पिंड हा एका संशोधकाचा, एका समीक्षकाचा आहे. कारण PhDच्या निमित्तानं, एमफिलच्या निमित्तानं मी मराठी साहित्याचं संशोधन केलं. कवी कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब बी.वा. शिरवाडकर यांच्या ललित गद्यावर मी एमफिल साठीचं संशोधन केलं पुणे विद्यापीठातून, ज्याला ओ ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाली. तेव्हा काही प्रमाणामध्ये मराठी साहित्यातला हा सगळा ललित गद्याचा, ललित लेखांचा प्रवाह मी अभ्यासला होता. पण पुढे जाऊन मी सुद्धा तशा प्रकारचं ललित लेखन करीन असं काही तेव्हा माझ्या मनामध्ये नव्हतं. दरम्यानच्या काळात PhD संशोधनाला मी आणखीच वेगळा विषय निवडला. मराठी साहित्यातील थोर साहित्यिक, समीक्षक, अनुवादक त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांच्या समग्र साहित्यावर मी संशोधन केलं आणि तोच ग्रंथ 2019 मध्ये राजहंसकडून प्रकाशित झाला. त्यामुळं जेव्हा 2020 मध्ये मला विचारणा झाली की अशा पद्धतीचं ललित लेखन तुम्ही करावं, तर सुरुवातीला मी साशंक होते. परंतु तेव्हाचे दैनिक तरुण भारतचे संपादक रजनीश जोशी यांनी मला असा विश्वास दिला की तुमची मूळ वृत्ती ही ललित लेखनाला अनुकूल आहे,
तुम्ही जे नेहमी वाचता, जे बोलता, सूत्रसंचालन करता, तर ते काव्यात्म संवेदन तुमच्यामध्ये आहे आणि ती तरलता तुमच्या वृत्तीत असल्यामुळं तुम्ही सुरुवात करा, तुम्ही लिहू शकाल. म्हणजे मला वाटतं अशी कुठेतरी एक प्रेरणा आपल्याला मिळावी लागते, की ज्याच्यातून आपल्या अभिव्यक्तीला असे धुमारे फुटतात. आणि तिथून मग मी माझ्या ललित लेखनाला सुरुवात केली. शीर्षक काय द्यायचं हा एक नंतरचा विषय होता. म्हणजे एक 5-10 लेख लिहून झाले की आपण लेखमाला सुरू करूयात असं ठरलं. तेव्हा कोरोना काळ होता, दळणवळण मंदावलेलं होतं. जे ते आपापल्या कोशामध्ये होते, घरामध्ये ते एका सुरक्षित कवचामध्ये होते. मीही माझ्या माहेरी गावी होते. तर सहज माझ्या मनामध्ये आलं की गोंधळ ही एक अशी गोष्ट आहे व्यक्ती जीवनातली, विशेषतः स्त्री जीवनाशी तिचा जास्त जवळचा संबंध आहे, की गोंधळून घेताना आपल्याला शारीर वेदना होतात, परंतु ती जी खूण असते ती आपल्या आयुष्यभराची साथसंगत करणारी असते. त्याच्यामध्ये एक प्रेमभाव असतो, एक आत्मीयता असते. शांताबाईंचा एक संस्कार माझ्यावर होता, याच मंचर अवसरी परिसरातल्या त्यांचंही ललित लेखन मी वाचलेलं होतं. त्यामुळं गोंधन खुणा असं एक शीर्षक माझ्या मनामध्ये आलं आणि मग तेच आपण ह्या लेखमालेला द्यावं असं ठरलं. आणि 2020 ते 2022 या कालखंडामध्ये तरुण भारत मधून गोंधळ खुणा हे साप्ताहिक सदर मी चालवलं, ज्यामध्ये 1,400च्या आसपास लेख आहेत. त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह म्हणजे हे गोंधळ खुणा पुस्तक आहे, ज्याविषयी आज तुमच्याशी मी संवाद साधते आहे. आता ही झाली ह्या शीर्षकाची जन्मकथा. याच्यातले लेख नेमके कशा स्वरूपाचे आहेत? तर मला असं वाटतं की आपल्या आत एक जग असतं. जसं आपण बाहेरच्या जगाचे असतो तसेच आपण आपल्या आतल्या जगाचेही असतो. आणि आपण आपल्या आतल्या जगाशी जितके जोडले जातो तितकं आपल्या आत जे सुप्तावस्थेत आहे ते आपल्या अभिव्यक्तीतून बाहेर येत असतं. मग ती विचारांची अभिव्यक्ती असते, आपल्या भावनांची असते, तो आपला आत्माविष्कार असतो. तर तसं त्या कोरोना संसर्ग काळामध्ये खेड्यातल्या ह्या निवांत ठिकाणी आल्यानंतर, जिथं माझा जन्म झाला, जिथं माझं बालपण गेलं, तिथं शेता शिवारात जेव्हा मी गेले, तिथल्या निसर्गात जे माझ्या जीवनाच्या गाभ्याशी दडलेलं होतं ते हळूहळू वर यायला सुरुवात झाली. आणि मग छोटे छोटे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडलेले, बालपणीच्या घटना मला आठवायला लागल्या. आणि तोच एक एक माझ्या लेखाचा विषय होत गेला. माझे सुरुवातीचे लेख जे आहेत ते माझ्या बालपणीच्या काही घटनांशी, प्रसंगांशी निगडीत आहेत. ते माझ्या व्यक्तिगत जीवनाशी आहेत, तसेच माझ्या कौटुंबिक आणि भवतालातले म्हणजे समाज जीवनाशी निगडीत आहेत. पण आत्मपरतेतच माणूस स्थिर होत नाही. त्याचं त्याचा जो परीघ आहे आयुष्याचा तो असा विस्तारत असतो जसजसा तो बाहेर पडतो. मी शिक्षणाच्या निमित्तानं गावाहून शहरामध्ये गेले, पुण्यामध्ये गेले. पुढे नोकरीच्या निमित्तानं तिथेच स्थायिक झाले. तसा माझा आयुष्याचा परीघ विस्तारला. अनेक व्यक्तींचा, अनेक साहित्यिकांचा प्रभाव माझ्या लेखनावर, माझ्या वाचनावर झाला. आणि त्याचा एक संस्कार माझ्या या लेखनावर झालेला मला दिसतो. खूप म्हणजे व्यक्तिपर लेख हाही माझ्या या पुस्तकात एक महत्वाचा भाग आहे. निसर्ग चिंतन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे आत्मचिंतन. म्हणजे या पुस्तकाचे मी सोयीसाठी खरं तर 4 भाग केलेले आहेत. तसं तर जीवनेच्छा आणि एकूण जीवनातील तरलतेनं केलेलं अनुभवांचं कथन असं या सगळ्या लेखांचं स्वरूप आहे. पहिल्या भागाला मी बालकवींची एक छानशी ओळ उपशीर्षक म्हणून घेतलेली आहे, प्रेमपूर्ण मधु बाल्य आहाते. कारण व्यक्ती वयानं मोठी झाली, पदानं मोठी झाली, जाणीवेनं विस्तारली, तरीही बालपण हे बालपणच असतं आणि ते कायम आपल्याला मधुर वाटत असतं. कदाचित त्या काळात काही संवेदनशील प्रसंग घडलेले असतात, ते आपल्याला टोचलेले असतात, बोचलेले असतात, पण त्यातूनही एक शहाणपण आपल्याला येत गेलेलं असतं. त्यामुळे ते प्रेमपूर्णच असतं. म्हणून ते शीर्षक मला खूप अर्थवाही वाटलं, ज्यामध्ये सुरुवातीचे 20 लेख मी घेतलेले आहेत. नंतर निसर्गाचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये निसर्गाच्या म्हणजे नवनव लीला, सृष्टीतले जे वेगवेगळे चमत्कार आहेत ते त्या ठिकाणी त्या लेखाचा विषय झालेले आहेत.
त्यानंतर व्यक्तिपर लेख जे आहेत त्यामध्ये मानवतेचे महन्मंगल गाणे. कारण एखाद्या व्यक्तीचा चेहरा म्हणजे त्याचं अस्तित्व नसतं किंवा त्याचं संपूर्ण आयुष्य नसतं, तर त्याचं चरित्र, त्या चेहऱ्याच्या मागे दडलेलं त्याचं चरित्र हे इतरांसाठी काहीतरी प्रेरणा देणार असतं. आणि प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे व्यक्तिरूपामध्ये आदर्श येत असतात. फक्त आपण काय घेतो, त्याचं किती संचित आपल्या ठिकाणी होतं आणि ते आपल्या अभिव्यक्तीत, आपल्या वृत्तीत किती मुरतं, हे महत्वाचं. तर ज्यांचा संस्कार माझ्यावर झाल्या अशा व्यक्तींवरचे जे लेख आहेत ते मी मानवतेचे महन्मंगल गाणे, मग त्यामध्ये आपल्या मराठीतील साहित्यिक असतील, मग कवी गोविंदाग्रज आहेत, कवी केशवसूत आहेत, राग जाधवांसारखी थोर व्यक्ती आहे, माझे गुरु डॉक्टर सुरा चुनेकर यांच्यावरचे 2 लेख आहेत, शांता शेळके आहेत, दुर्गा भागवत आहेत. अशा थोर व्यक्तींबरोबरच माझ्या अवतीभोवती कदाचित ती व्यक्ती लौकिकांना सामान्य असेल, एखादं व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, पण त्यांच्यातलं जगण्यातलं जे असामान्यत्व मला जाणवलं. नसते नुसतीच गात्रांची चारुता असा एक जो लेख आहे, त्यामध्ये मी आमच्या गावामध्ये दोरखंड तयार करणारा एक सामान्य माणूस, त्याचं एक व्यक्तिचित्र मी त्या ठिकाणी चितारलेलं आहे. ते सगळं त्या लेखामध्ये आहे. आणि शेवटचा याचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्वानंदाच्या त्या रानात. तर हे थोडस प्रतिकात्मक असं शीर्षक आहे की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो, म्हणजे मुळात कृती करताना काहीतरी आपली प्रेरणा असते. ती प्रेरणा कधी कधी आपल्याला जाणवते, कधी अजाणतेपणे ती दडलेली असते. पण आपल्याला आनंद मिळावा, आपल्याला सुख लाभावं, हे तर प्रत्येकाला वाटत असतं. भौतिक गोष्टींच्या प्राप्तीतून आपल्याला जे लाभतं ते सुख जितक्या वेगानं लाभतं तितक्या वेगानं ते ओसरून जातं. परंतु त्याच्या पलीकडे जो असतो आनंद तो शाश्वत असतो आणि तो मिळवण्याची धडपड या जगामध्ये काही माणसं करत असतात. तर तो स्वानंद काय आहे आणि त्या रानात म्हणजे ती अज्ञाताची ओढ काय आहे, असं सांगणारे एक एक छोटं छोटं जगण्यातलं तत्व या प्रत्येक लेखाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये वाचकाला गवसतं. असे शेवटचे साधारण एक 30 ते 35 लेख यामध्ये आहेत, ज्यामध्ये मग मी अगदी जागतिक ख्यातीचे तत्वज्ञ थोरो असेल, इमर्सन असेल, लिओ टॉल्स्टॉय असेल, किंवा आपले भारतीय आपली मूस ज्या भारतीय संत परंपरेतून, तत्वचिंतकांच्या एक चिंतन परंपरेतून घडलेली आहे, ज्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे अशा अनेक संत परंपरेतील थोर व्यक्तींचं, तत्वचिंतकांचं एक संचित घेऊन त्याचं माझ्या ठाई म्हणजे ते माझ्या वृत्तीत मुरवून त्याचं मी जे काही चिंतन केलेलं आहे ते मी या शेवटच्या 4थ्या भागामध्ये मांडलेलं आहे. तर असं एक छान गोंधन खुणा म्हणजे साहित्य प्रकारात सांगायचं झालं तर ललित बंध म्हणू शकतो, ललित लेख म्हणू शकतो, असं याचं स्वरूप आहे. मराठी साहित्यात उत्तम निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं राजहंस प्रकाशन ही त्याची जमेची बाजू तर आहेच, परंतु सुप्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल यांच्या कला प्रतिभेतून साकारलेलं अत्यंत बोलकं आणि मनाला प्रसन्न करणारं अशा रंगछटांचं असं याचं मुखपृष्ठ आहे. कवी हेमकिरण पत्की, ज्यांना नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा नाग देशपांडे हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. आत्ममग्न आणि प्रसिद्धी परांमुख असलेले असे हेमकिरण पत्की आहेत. खर तर केवळ प्रस्तावना हाच त्यांचा यातला सहभाग नाहीये, तर सोलापूर या ठिकाणी मी नोकरी निमित्तानंही होते आणि आधी संशोधनाच्या निमित्तानं आमच्यामध्ये एक मैत्र स्नेहभाव असल्यामुळं या प्रत्येक लेखाचे ते कधी प्रथम श्रोता झालेले आहेत, संवादक झालेले आहेत. जिथे कुठे माझी दिशा थोडीशी हरवती असं त्यांना वाटलं, खूप स्थूल मी काहीतरी मांडायला लागली असं वाटलं, तर तिथं ते माझे मार्गदर्शक झालेले आहेत. म्हणजे अनेक अर्थांनी या पुस्तकाशी जोडलेली अशी व्यक्ती म्हणजे हेमकिरण पत्की आहेत. आणखी मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या पुस्तकामध्ये तुम्हाला काही ठिकाणी सुंदरशी रेखाचित्र दिसतील, की जी रेखाचित्र या लेख विषयांना, त्याच्यातल्या आशयाला अधिक ठळक करणारी
अधिक अर्थवाही करणारी आहेत. आणि ती रेखाचित्र माझी कन्या तनिष्का हिनं देखलेली आहेत. काही रेखाचित्र हेमकिरण पत्की यांची देखील आहेत. शीर्षकांची मांडणी करण्यामध्ये किंवा लेखांची मांडणी करण्यामध्ये माझे पती प्रदीप निघोजकर यांचंही मला सहाय्य लाभलेलं आहे. अशा सर्वांच्या सहकार्यातून आणि संवादातून हा माझा लेखसंग्रह 23 एप्रिल 2024 रोजी, म्हणजे जागतिक ग्रंथ दिन असतो 23 एप्रिल, वाचकांच्या हाती हा लेखसंग्रह आलेला आहे. एक वर्ष नुकतंच या पुस्तकाला झालेलं आहे. सांगायला खूप मला आनंद वाटतो की हा वर्षभरातला पुस्तकाचा प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे यावर्षी ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला रंगतरंग या ललित लेखनासाठीच, हे कोकणी साहित्यिक मुकेश थळी यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशीच वर्तमानपत्रामध्ये या लेखसंग्रहावर विस्तृत असा आस्वादक लेख लिहिलेला होता, जी माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. गोव्याचेच सखाराम बोरकर यांनी सुद्धा अमेरिकेत असताना सुद्धा या पुस्तकाची उत्तम अशी आस्वादक नोंद घेतली. नागपूरचे साहित्यिक आहेत सुनील शिंदखेडे, पुण्याचे आमच्या दीपाली दातार आहेत. अशा मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्यिकांनी, कवींनी या पुस्तकाची आस्वादक दखल घेत वाचकांपर्यंत ते आणखी पोचवायला मदत केलेली आहे. याखेरीज अनेक परिचित अपरिचित वाचक माझ्याशी कायमचे जोडले गेले या पुस्तकामुळं. आणि अनेकांनी असं त्याच्यामध्ये सांगितलं की हे यातलं लेखन हे आम्हाला आमचं वाटतं. मला वाटलं कुठल्याही साहित्याचं एक ते मर्मस्थान असतं की जेव्हा वाचक ते वाचतो तेव्हा त्याला ते आपलं वाटलं पाहिजे, स्वतःच्या जगण्याशी ते त्याला संगत वाटलं पाहिजे. तर असा अनुभव आजवर अनेक वाचकांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामध्ये नंदकिशोर लेले असतील, चंद्रशेखर भोसले असतील, किशोर काकडे हे बेळगावचे आहेत, बुक लव्हर्स क्लब चालवतात, त्यांनीही आवर्जून पत्र लिहून मला ते कळवलं. विजय भोसले, अशा महाराष्ट्रातून अनेक व्यक्तींनी माझ्याशी पत्रव्यवहार करून मेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे या पुस्तकाविषयी मला कळवलं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझी 5वीची विद्यार्थिनी, तिलाही हे पुस्तक जवळचं वाटलं, कारण सुरुवातीचे लेख बालपणीचे त्याही त्याच्यामध्ये रमून गेल्या. नुकतंच इंग्रजी माध्यमासाठीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यात इयत्ता 8वी साठी यातला एक लेख समाविष्ट झालेला आहे. मोल 4 आण्याचे पहिलाच लेख आहे तो त्या पाठ्यपुस्तकात आता समाविष्ट झालाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून तो असेल मुलांना अभ्यासाला. ते 94 वर्षांच्या आजी त्या सुद्धा या पुस्तकामध्ये रमून गेल्या. नाशिकमध्ये कवीश्वर म्हणून आहेत, त्यांनी मला फोटोसह पाठवलं आणि मला कळवलं त्यांच्या सुनबाईंनी की अहो प्रियाताई, तुमच्या ह्या सासूबाईंचं आयुष्य वाढलं. म्हणजे मला खूप काय अभिमान आणि संकोचही वाटला की, आणि जबाबदारी वाटली की बापरे, म्हणजे आता आपल्याला खूप जबाबदारीने आपली लेखणी इथून पुढे कागदावर उतरवली पाहिजे. की जर वाचकांच्या अशा पद्धतीच्या आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत, अभिप्राय येत आहेत, तर आणखी याहून सकस सत्वशील असं लेखन आपल्या लेखणीतून अवतरलं पाहिजे. प्रतिभा रानडे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. त्या असं म्हणाल्या की माझा जीव रमलाय या छोट्या छोट्या लेखांमध्ये. आणि अगदी 2 दिवसांपूर्वीच डॉक्टर ददी पुंडे यांनी मला व्हॉट्सअपवर असं कळवलं की अगं, तुझा तो जो दिवाळीचा अनुभव आहे ना, एक पहिल्याच लेखामध्ये तिची दिवाळी असा एक लेख आहे. तर त्या लेखाचं वैशिष्ट्य असं की खरं तर तो आहे माझ्याच आयुष्यातला प्रसंग, पण मी लिहिताना तिथे विश्राम बेडेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जो एक फॉर्म वापरलेला आहे, एक झाड दोन पक्षी, की स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणानं पाहायचं. एक तृतीय पुरुषी एकवचनी असं रूप घेऊन त्यांनी ते लेखन केलेलं आहे. तर तसं मी ते माझ्या आयुष्यातल्या प्रसंगाकडे पाहून त्याची मांडणी केली आहे. तर ते वाचताना मला पुंडे सरांनी कळवलं की मला माझं सगळं तो गतकाळ आठवला आणि माझी सुद्धा दिवाळी अशीच गेलेली आहे याच सगळ्या संघर्षातून पहिला अनुभव. त्यामुळं मला ते खूप माझं लेखन वाटतंय. तर खूप मला आनंद झाला त्या अशा जे पुंडे सरांचा फोन आल्यानंतर. आपल्या मुंबईच्याच उमा नाबर यांनी सुद्धा स्वतंत्र अगदी दीर्घ पत्र लिहून याविषयी कळवलं की हे सगळे लेख कसे त्यांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटतायत.
सांगायचा मुद्दा असा की वर्षभर मला अ, शेकडो मेल, पत्र, संदेश या पुस्तकावर आलेले आहेत. आणि अ, आणखी याच्या पुढचं तुमचं लेखन मला वाचायला आवडेल अशी सुद्धा एक उत्सुकता अनेक वाचकांनी व्यक्त केलेली आहे. त्या दृष्टीनं माझं सुद्धा लेखन सुरू झालेलं आहे. तर मला या पुस्तकातील काही भाग या ठिकाणी सुद्धा वाचून दाखवायला आवडेल. नक्कीच ताई, नक्कीच अ, ताई. पहिल्याच भागामध्ये दीपमाळ हा एक लेख आहे. दिवे लागणीच्या थोडा वेळ आधी सुभाष गुरव चौकात आला. सराईतपणे निमुळता लाकडी जिना चढून तो देवळासमोरल्या देवडीवर गेला. तिथे एक छोटीशी दगडी खोली आहे. आत सनई चौघडा आहे. दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला चौघडा वाजवण्याचं काम पिढीजात त्याच्या घराण्याकडे आहे. चौघडा वाजवणारी माझी ही 5वी पिढी असं सुभाष आजही मोठ्या अभिमानानं सांगतो. नेहमीप्रमाणे तो तन्मयतेनं चौघडा वाजवू लागला. बालपणी घरातील शुभम करोती सुरू असतानाच चौघड्याची सूर कानी पडत. आळीतील आम्ही बालगोपाळ गुपचूप तो लाकडी जिना चढून त्या खोलीच्या दाराशी बसत असू. सुभाष गुरुवाचे वडील चौघडा वाजवायचे. कानांवर पडणाऱ्या सुरांनी आमचं समाधान व्हायचं नाही. आमची नजर चौघड्याच्या चामड्यावर खेळलेली असे. आम्ही त्या वाद्याच्या चामड्याची थरथर, त्यावर एकसारखे पडणारे ठोके डोळ्यांच्या पापण्या न लवता निरखत असू. ती ठाय लयीतली कंपनं आजही काळजात घर करून आहेत. गंमत होती अशा छोटुकल्या गोष्टीतही. दर उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर या गोष्टीची आठवण होतेच होते. त्याच्या जोडीला आठवतात त्या पौर्णिमेला देवळाच्या पुढ्यात लखलखणाऱ्या दीपमाळी. अचानक लक्षात आलं, आज पौर्णिमेचा आदला दिवस. एका गोष्टीची उत्सुकता मनात दाटली. जवळच्याच दगडी पारावर मी बसून राहिले. मनात आलं, आता सुभाष गुरव देवळासमोरील दोन्ही दगडी दीपमाळी स्वच्छ करील. गोडे तेलानं दीपमाळीतील एक एक पणती निगुतीनं भरून ठेवेल. कापसाच्या वाती तेलात भिजवून त्याही दिव्यात सारून ठेवेल आणि मगच घरी परतेल. मग उद्या पौर्णिमेच्या पहाटेच या दोन्ही दीपमाळी तेजानं लखलखतील. काकड आरतीला आल्यावर पहाटेच्या काळोखात तो स्निग्ध प्रकाश न्याहाळताना, वातावरणातील ती ऊब अनुभवताना चित्त किती प्रसन्न होऊन जाईल. नुसत्या कल्पनेनंही मन भरून आलं आणि त्या कल्पित पण पूर्वी अनेक वार अनुभवलेल्या नितांत सुंदर दृश्याशी मन तद्रूप झालं. नकळत शंकर रामाणींच्या ओळी ओठावर आल्या. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले. मन अशा सुंदर भावावस्थेत असतानाच सुभाष मात्र त्याच्या घराच्या वाटेकडे जाताना दिसला. क्षणात माझी तंद्री भंगली आणि मी त्याच्या दिशेनं लगबगीनं चालत त्याला गाठलं. विचारलं, आज दीपमाळी स्वच्छ करायच्या नाहीत का? तेलही भरून ठेवायचं असेल. त्या पौर्णिमा. माझं वाक्य पुरं व्हायच्या आत तो उत्तरला, आवताई, आता प्रत्येक पुनवला नाही पेटवत दीपमाळी, फक्त चैती पुनवलाच. आता नुसत्या लाईटीच्या माळा सुरू करतात बघा. ते बघितलं नाही का, दीपमाळीवर लाईटीच्या माळा सोडल्यात ते. आता टाइम कुणाला आहे? माझं मन उदासलं. लाईटच्या माळा लकाकणार हे ऐकून काळवंडलं. नशीब अजून चौघडा तरी वाजवला जातोय दिवे लागणीला. तेवढं तरी गाव पण शाबूत आहे तर. मी पुटपुटले. पण सुभाषनं ते ऐकलंच. चटकन म्हणाला, ओ ताई, अहो चौघडा बी आता लाईटीवरच वाजतो. मी नुसतं तिथं वर जातो, बटन दाबतो आणि बसतो. अर्ध्या तासानं बटन बंद करून खाली येतो. बरं चला, येतो मी आता, उशीर झालाय. असं म्हणून अंधारात चाललेल्या दिवसात तो गुडूपही झाला. त्या अंधारात माझे डबडबलेले डोळे त्याला कुठून दिसणार? यंत्रावर वेगानं आरूढ होत चाललेल्या या काळात माणसंही यंत्रवत प्रतिसाद देऊ लागली
त्यात नवल काय. मी दीपमाळीच्या पारावर बसले. लगतच्या एकेका दिव्यावरून हात फिरवू लागले. तेलाचे अनेक थर साचल्यानं ते अधिकच खडबडीत दिसले. अर्धवट जळालेल्या वातीही तशाच होत्या दिव्यांच्या तोंडाशी. मागच्या चैत्र पौर्णिमेलाच असाव्यात त्या. आकाशाकडे नजर फिरवून एक वार अख्खी दीपमाळ पाहिली. लाईटच्या माळेला हात लावावासा नाही वाटला. कसंच झालं. उठले. मी तडक घराच्या दिशेनं निघाले. मनात आलं, काय काय बाजूला सारणार आहोत आपण. कशा कशाला पर्याय शोधणार आहोत आपण. काय वाचवायचे आपल्याला. ही आधुनिकता कोणता नवा प्रकाश आणणार आहे आपल्या आयुष्यात. जो निव्वळ प्रकाश असेल स्निग्धतेशिवायचा. या प्रकाशाच्या काळजातली ऊब पोहोचेल का आपल्या काळजात. अगदी दीपमाळीच्या त्या तेवणाऱ्या दिव्याच्या उभेसारखी. प्रश्नांची माळ घेऊन माझी पावलं पुढे पुढे चालत राहिली. मन मात्र लखलखणाऱ्या दीपमाळीपाशीच ओठंबून होत. खूप गावाचं गाव पण सरलेलं. आताही मी जेव्हा गावात प्रवेश केला, सिमेंटचे रस्ते झालेत, महाविद्यालय झाली आहेत, आणि ह्या सगळ्या भौतिक प्रगतीच्या काळात जे मूळ आहे, जे अस्सल आहे, जे विशुद्ध आहे, ते आपण कसं हरवत चाललोय. त्याचं एक चिंतन अनेक लेखांचा गाभा विषय आहे. कळत नकळतपणानं ते झालेलं आहे. म्हणजे वाचकांना ते अंतर्मुख करतं, चिंतनशील करतं. आपण आपल्या पुरतं का होईना काही शाबूत ठेवू शकतो का, काही जपू शकतो का, असा एक विश्वास देणारं लेखन या पुस्तकामध्ये आहे. असाच दुसरा एक लेख आहे 3ऱ्या विभागातला, मानवतेचे महन्मंगल गाणे. शाश्वत भेट पूर्ण नाही वाचणार, पण त्यातला जो गाभा आहे तो मात्र तुमच्या समोर ठेवावा असं मला वाटतंय. शाश्वत भेट. इंदिरा संतांची मरवा कविता वाचत होते. असेच काही द्यावे घ्यावे तिला एकदा ताजा मरवा. असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा. देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा. हे कडवं वाचलं आणि इंदिराबाईंनी लिहिलेली त्यांची एक आठवण मनात जागी झाली. कदाचित फुलवेल मधली असावी. इंदिराबाई व नारायण संत फेरफटका मारायला बाहेर पडले. असे ते बाहेर पडले की हमखास नारायण संत इंदिराबाईंसाठी गजरा घेत. त्याही तो गजरा आनंदाने केसात माळत. एके दिवशी आदल्या दिवशीचा सुटलेला गजरा पाहून इंदिराबाई संतांना म्हणाल्या, न कोमेजणारी भेटवस्तू आपल्याला देता येणार नाही का. नंतर काही दिवसांनी संतांनी इंदिराबाईंना एक फाउंटन पेन भेट दिलं. त्यावेळी ते म्हणाले, या पेनातील शाई आटेल. कदाचित याचं टोपण हरवेल किंवा पेनही मोडेल, पण तू उमटवलेली अक्षरं शाश्वत राहतील इंदू. इंदिराबाईंच्या जीवनातील ही घटना, त्यांच्यातील हृदय संवाद किती विलक्षण आहे. शाश्वत भेटीचा विचार मनात येणं, हृदयाचं हे आर्त सोबत्यानं पुरवणं अगदी भारावून टाकणार आहे आपल्याला. प्रश्न विचारणाऱ्या बाईंच्या मनाचा मला लोभ वाटला. मनात आलं, आपल्या दैनंदिन जगण्यात भेट देण्याचे घेण्याचे अनेक प्रसंग येत असतात, पण असा विचार किती जण करत असतील. इंदिराबाईंचा केवळ 10 वर्षांचा साहचर्याचा अनुभव, पण उभयतांमधील स्निग्ध तरल सहसंवेदन आणि त्यांच्या जीवितानं घेतलेला उदात्ततेचा ध्यास, यामुळं त्यांचे जीवन प्रसंग इतरांसाठी हृदय प्रेरक झाले आहेत. त्यांचा शाश्वत भेटीचा भाव हृदयस्थ झाला तो यामुळेच. आणि मग या लेखामध्येच पुढे एक आपण काय करू शकतो, आपल्याला कुठल्याही जवळच्या अगदी कुटुंबातल्या व्यक्तीला, सगळे सोयरे, नातेवाईक किंवा अपरिचित व्यक्तीला, बरेचदा कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भेट द्यायची असते, पण त्यामागे आपला एक विचार असावा, आपलं वेगळेपण असावं. यासाठीच एक सुंदर चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सुरेख सुरेख ताई. धन्यवाद.
मन मुक्त विहंग असा एक यातला एक छोटासा परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे सगळ्यांनाच कल्पना आहे की मन इतकं अस्थिर चंचल आहे की अनेक थोरांनी त्याचं वर्णन केलंय, बहिणाबाईंनी सांगितलंय की म्हटलं तर अगदी खाकसाचा दाणा आणि उभ्या अभयात माईना. तर अशा मनाविषयीचं एक वेगळं चिंतन या लेखामध्ये आहे. आपण सगळेच जण या ना त्या कारणासाठी प्रवास करत असतो. मला प्लीज वेळेचंही सांगा बरं का, म्हणजे काय होतं बरेचदा वेळ आहे ना आपल्याकडे? हो अगदी जरूर, 20 हा मिनिटं ते आहेत मिनिमम. हा. आपण सगळेजण या ना त्या कारणासाठी प्रवास करत असतो. बरेचदा हा प्रवास आपल्या शरीरासोबतच मनाचाही घडत असतो. माणसांची वस्ती सोडली की सुरू होणाऱ्या प्रवासातला आनंद, लाभणारं नेत्रसुख काही औरच. सृष्टीचं एक एक लोभस रूप तिथे वस्तीला आलेलं असतं. ते न्याहाळता न्याहाळता मनाचा वारू चौफेर उधळू लागतो, तर कधी चक्क निळ्या आकाशी मुक्त विहरू लागतो. प्रवासात पळती झाडं पाहणं, वाऱ्याशी लगट करत डोलणारी हिरवीगार शेतं पाहणं, आकाश अंतरंगात उतरवून निळाईनं अथांगलेले जलाशय पाहणं आणि त्यावरून मुक्तपणे पण एका संथ लयीत विहरणारी बलाकमाला पाहणं. कधी नदीचं कोरडं पात्र, डोंगर दऱ्यांवर मेघदाटीनं पांघरलेले शिराळ, ऊन सावलीचा खेळ झेलणारे डोंगर, पालथ्या बशीसारख्या भासणाऱ्या टेकड्या, वेड्यापिशा आकारांचे ढग, किती एक ही सृष्टीची दृश्य, एकेका रंगाच्या किती एक छटा, मनाला मोहवणारी लुभावणारी, त्यांच्या ठाईच दिठी जखडून ठेवणारी सृष्टीची अशी रूप दृष्टीत साठवता साठवता आपण आपल्याही नकळत ते ते रूपच होऊन जातो आणि वाटतं खरंच आपण पक्षी असतो तर, झाड असतो तर, फुलपाखरू असतो तर. जर तरचा हा प्रवास न संपणारा आहे. केवळ प्रवासातच नाही तर अखंडपणे तो आपल्या मनात सुरूच असतो. मनाचं हे असं हिंदकळणं मोठं गमतीशीर आहे. आपलं मन कुठे स्थिर असतं? आपण जिथे असतो, जे असतो, जसे असतो तिथे मन क्वचितच थाऱ्याला असतं. अन्यथा आपण जे नाही आहोत, जे आपल्या जवळ नाही, मात्र ते असावं असं आपल्याला वाटत असतं. तिकडेच सदानकदा आपल्या मनाची ओढ असते. स्ट्रे बर्ड्स या रवींद्रनाथ टागोरांच्या बीज कवितांच्या छोट्या पुस्तकात अशाच आशयाच्या खूप सुंदर ओळी आहेत. ते पुस्तक खरं म्हणजे चिंतनाचं बेट आहे. त्यात एके ठिकाणी गुरुदेव म्हणतात, द बर्ड विशेष इफ वेअर अ क्लाउड, द क्लाउड विशेष इफ वेअर अ बर्ड. या काव्यपंक्तींचा त्याच्या इतकाच सुंदर भावानुवाद कवी मागो काटकर यांनी केलाय. ते असं म्हणतात, विशेष म्हणजे हे अप्रकाशित आहे, असंगृहित आहे. कधी विहंगाच्या मनासवाच्या फुटते, मी असतो ढग तर बरे जाहले असते. कधी स्वैर ढगाच्या मनासवाच्या फुटते, मी असतो खग तर छान जाहले असते. बघा, म्हणजे ढगाला पक्षी व्हावंसं वाटतंय आणि पक्षाला वाटतं मी ढग असतो तर किती छान झालं असतं. ढगाला त्याचं ढग पण उमजलं आणि पक्षाला त्याचं पक्षी पण उमजलं तर आहे त्यातच ते किती समाधानी असू शकतील. अहोभावातच राहण्यात किंवा स्थिर चित्त जगण्याचा आशय सामावलाय. मानवी मनाचं चंचलपण, स्वैरपण सृष्टीतील प्रतिमा योजून अगदी अचूक चिमटीत पकडले गुरुदेवांनी. याच महिन्यात गुरुदेवांची जयंती असते आणि छान म्हणून खरं तर हा लेख मी आता निवडलाय. आणि त्याचबरोबर कल्पकतेचं मोलही त्यांच्या प्रातिभ शक्तीनं इथे सुंदरतेनं टिपलंय. तसं पाहिलं तर आपल्या परंपरेनं आपला मूळ थारा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. किती छान सांगितलंय. याचा म्हणजे काय होतं ना, संत वचन इतकी व्यापक आशय सांगणारी आहेत ना सगळीच वचनं, पण आपण खूप त्याचा संकुचित किंवा स्थूल अर्थ पाहतो. आणि तसं नाहीये. ती आपल्या चित्ताच्या मनाच्या स्थिरतेसाठी किती छान सांगितलंय की ठेविले अनंते तैसेची राहावे. पण प्रत्येक वेळी आणि प्रत्येकालाच ती साधत असं नाही. मन कधी अवकाशाच्या स्वाधीन असतं, कधी अधांतर, तर फारच कमी वेळ जमिनीशी बांधून असतं, जसं झोका. तो पण एक सुंदर लेख आहे बरं का या पुस्तकामध्ये, हिंदोळ्यावर, मनाच्या हिंदोळ्यावर.
की तो झोका जसा कधीतरी अगदी आकाशाला भिडायचा प्रयत्न करतो, अधांतर असतो, आणि कधीतरी आपली पावलं जमिनीला टेकतात, तर तसं आपलं मन हे असं झोके घेत असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि त्या निद्राधीन स्थितीतही आपण जगतो ते मानसिक स्थितीत. म्हणजे बघा, मानसिक स्थितीत म्हणजे काय, की वर्तमानात खूप कमी वेळ आपण असतो, बरेचदा गतकाळात तरी असतो किंवा भविष्यात तरी असतो. ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान म्हटलंय असं ते पण, म्हणजे ऍब्सोल्यूट बिईंगनेस. तर आपण भविष्य आणि गत याच्यातच हिंदकळत असतो. तर ते असं ते पणाचं इतकं सुंदर याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, ते मला खूप आवडलं आणि म्हणून तो माझ्या लेखाचा विषय झाला. असं असलं तरी असण्याकडून होण्यापर्यंतचा हा काल्पनिक अस्थिर प्रवास जगण्याला आयाम देतो. मनाच्या या मुक्ततेत विहंगपणातही जगण्याची गंमत आहे, आश्वासकता आहे, उत्स्फूर्तता आहे, वास्तव झेलण्याची पेलण्याची ताकद आहे, आणि काही क्षण बाजूला सारत आपल्याच धुंदीत जगण्याची मौज आहे. अखेरचा थांबा येईपर्यंत मनाचा हा मुक्त पक्षीच आपलं मधुर जीवनगाणं गात आपला जगण्याचा प्रवास सुंदर करतो. तर अशी पुष्कळ, म्हणजे मला मोह होईलच कारण आपण आधी आपल्या लेखनाच्या प्रेमात असतो, पण मला वाटतं ती स्थिती सुद्धा खूप छान आहे. त्यातूनच आणखी नवीन स्फुरण आपल्याला येत असतं. पण खूप वाचकांच्या अभिप्रायांनी सुद्धा आम्हाला आणखी नवं लिहायला प्रेरणा दिली, आणि याच्या पुढचं पुष्कळचं लेखन, एक 25-30 लेखांचं माझं झालेलं आहे. पुढच्या वर्षभरामध्ये, वर्ष 2 वर्षामध्ये आणखी एक वेगळं लेखन घेऊन वाचकांसमोर यायला मला निश्चित आवडेल. हे जे पुस्तक आहे ते मी माझ्या बाई विद्या बेलसरे यांना अर्पण केलेलं आहे. त्यात मी असं म्हटलंय की तुम्ही अपार आपुलकीनं मला आपलंसं केलं, आणि तुमच्या उबदार सहवासात मी स्वतःला उमजून घेऊ शकले. आपल्या या आत्मीय नात्याच्या नित्य स्मरणासह आपणास कृतज्ञतापूर्वक अर्पण. मला वाटतं की कृतज्ञता हे आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेलं एक शाश्वत मूल्य आहे, आणि प्रत्येकानं ते जपलं पाहिजे, वा, जगलं पाहिजे. छान. आणि म्हणून मी ते माझ्या बाईंना, माझं पहिलं पुस्तक मी डॉक्टर सुरा सोनेकर आणि माझ्या आई अप्पा यांना अर्पण केलं, आणि हे माझ्या बाईंना. हे का सांगते मी रसिक हो, की मी खूप आता हे आमचं सगळं गाव पण थोडंसं बदललेलं आहे, पण माझं जन्म म्हणजे 1980चा जन्म, आणि तिथून पुढचं जे बालपण आहे, शालेय शिक्षण, तर तेव्हा अगदी खेडं म्हणावं असं आमचं हे गाव होतं. आणि आमच्या कुटुंबातली मी पहिली पदवीधर आहे 6 भावंडांमध्ये. त्यामुळं कुटुंबातून बाहेर पडून शिक्षण घेणारी, शहरामध्ये जाऊन शिकणारी अशी मी पहिली मुलगी आहे. आणि मग माझी सगळी भावंड पुढे शिकली, त्यांनी शिक्षण घेतलं. वा त्यामुळे वा. मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अभिमान वाटतो, माझ्या कुटुंबियांचा अभिमान वाटतो, की त्यांनी मला हे मुक्त अवकाश दिलं. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, आणि लग्नानंतरचं माझा निघोजकर परिवार, की त्यांनी जर मला ही साथसंगत दिली नसती तर माझी नोकरी सांभाळून हा सगळा प्रवास मी करू शकले नसते. कारण दरम्यानच्या काळात सोलापूरला माझी बदली झाली, तिथला माझा मोठा कालखंड आहे. पुण्यामध्ये माझं कुटुंब होतं, एकीकडे पुणे विद्यापीठामध्ये मी उच्च शिक्षण घेत होते. या सगळ्या आघाड्यांवर जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असते, काहीतरी करू पाहत असते, तेव्हा अवतीभोवतीच्या लोकांची तिला साथ संगत असणं, सर्वार्थानं सोबत असणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. ते ह्या सगळ्यांनी म्हणजे त्यांचे हात माझ्या हातात होते, त्यामुळं मी हे सगळं करू शकले. आणि नंतरचा माझा मित्र परिवार, की आमचा बुक क्लब आहे, ज्यामध्ये मनीषाताई आहेत, मी आहे, असे आमच्या अनेक साहित्यिक स्नेही आहेत. जिथे मी दर आठवड्याला माझा लेख पोस्ट करायची, तेव्हा त्याच्यावर अनेकांचे अभिप्राय यायचे. आणि लेखमाला संपल्यावर मध्ये 1 वर्षाचा काळ गेला, की जेव्हा पुस्तकाचा विचार थोडा थंडावलेला होता. म्हणजे मी साशंक होते, की आता हे लोकांनी वाचलंय, पुन्हा हे वाचायला कितपत लोक राजी असतील. पण खूप जणांनी विचारणा केली, की गोंधळ खुणा कधी येते, गोंधळ खुणा कधी येते. आणि मग मी आदरणीय दिगमा, म्हणजेच राजहंसचे सर्वे सर्वा दिलीप माजगावकर यांच्याशी बोलले, आणि त्यांनीही लगेचच, म्हणजे पहिल्या पुस्तकाचा अनुभव पाठीशी होता, त्यांना ते लेखन आवडलेलं होतं, याही पुस्तकाला अनुकूलता दर्शवली, आणि ते पुस्तक 24 मध्ये राजहंसकडून आलं. तर हा सगळाच योग
आनंद योग आहे माझ्यासाठी, माझ्या लेखनासाठी. आताही पुढच्या काही 2-3 पुस्तकांचं माझं काम सुरू आहे. आणि या माध्यमातून म्हणजे परमेश्वरानं मला ही जी काही एक अक्षर देणगी दिलेली आहे अभिव्यक्तीची, त्यातून वाचकांशी जोडून राहणं, माणूस आणि निसर्ग हा सतत माझ्या चिंतनाचा गाभा आहे, केंद्रबिंदू आहे. त्यातून माझ्या बरोबरच माझ्या भोवतालाचं आणि माझ्या अनेक जाणत्या अजणत्या वाचकांचं अनुभव विश्व, भावविश्व जर मी समृद्ध करू शकले, तर माझ्यासाठी तो एक छान आनंद योग असेल माझ्या आयुष्यातला. आज या मंचावरून, रसिक वाचक मंचावरून तुमच्याशी मी माझं हृदगत बोलू शकले, माझ्या पुस्तकातील विचारभाव व्यक्त करू शकले, त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूपच छान. उलट आम्हाला असं वाटतं की अजून एखाद दोन लेखाचं अभिवाचन केलं तर आवडेल आम्हाला. काय म्हणताय रसिक वाचक, तुमचं काय म्हणणं आहे? निसर्गाशी संबंधित एखादा नक्कीच. वाचूयात का? हो, नक्की. हो, चालेल. भावसखी बाबूळ, म्हणजे ज्या लेखाविषयी अनेकांनी सांगितलं आणि अनेकांच्या पसंतीस उतरला, असाच लेख या ठिकाणी वाचावा असं वाटतंय. चालेल ना? तो माझा अतिशय आवडता लेख आहे. हो. जरूर वाचते. भावसखी बाभूळ. जीवन सुंदर आहे, समृद्ध आहे. आपल्या अस्तित्वाचा एक एक पैलू ह्या जीवनाच्या अनुभवातून उजळत जातो आणि आपलं जीवित सुफल संपूर्ण होत जातं. असाच हा टवटवीत अनुभव. गावशिवारातील बाभूळ ही मला नेहमीच या सोहळ्याचं ठाशीव रूप वाटत आली आहे. माझ्या भावजीवनात ह्या बाभळीला फार मोलाचं स्थान आहे. अगदी कळत्या वयापासून माझी बाभळीशी गट्टी आहे. नाजूक गोलाकार पिवळ्या फुलांनी डवरलेलं बाभळीचं झाड, माथ्यावरचं ऊन झेलत पाहणं म्हणजे दृष्टीत पिवळी धम्मक दुपार साठवणंच. बालपणी आम्ही मुली ती मंद सुवासाची फुलं केसात माळत असू, अंगठी म्हणून बोटात गुंफत असू. बाभळीच्या शेंगा वाळल्या आणि खुळूखुळू वाजू लागल्या की त्या मोडून जोडवी म्हणून घालताना, उड्या मारताना आम्हाला किती आनंद वाटत असे. एरवी बाभळीचा बोचणारा काटा जेव्हा कागदी भिंगरी बनवताना कामी येईल, तेव्हा त्या काट्याचंही अप्रूप वाटे. मळ्यात अभ्यासाला जात असू तेव्हा याच बाभळीच्या झिरमिर सावलीत बसायला मज्जा येईल. ऊन धरणी मायचे मुके घेई, तेच ऊन अंगाला बिलगताना आमचंही मन मोरपीशी होईल. याच बाभळीला बांधलेल्या झोक्यावर आम्ही उंचच उंच झोके घेत असू. एका बाभळीखाली बसून, कधी आडवं होऊन शिवारातील बांधावरील इतर बाभळीची झाडं निरखणं हा माझा एक छंद होता. एकाच झाडाचे किती आकार, रामकाठी, चिल्लारी, सुबाभूळ, वेडी बाभूळ, अशा अनेक बाभळीच्या प्रकारांपैकी मला रामकाठीच अधिक प्रिय. आकाश कवेत घेणारा केवढा तो तिचा हिरवा पसारा. बे बे करीत मध्येच शेळ्यांचा कळप कुठून येईल. पुढचे पाय उंच करून जमिनीकडे झुकलेल्या बाभळीचा पाला खाणाऱ्या त्या शेळ्या पाहून भारी गंमत वाटे. बाभळीच्या खोडातून बाहेर येणारा चकचकीत पारदर्शक डिंक हा आमचा खास मेवा. नखानं खोडावरचा तो डिंक फोडायचा आणि एका डबीत साठवायचा हा नित्याचा उद्योग. खरी गंमत तर ओला डिंक खाण्यात होती. काडीनं डिंक काढताना एकदम ओघळू लागला की मग थेट जिभेनं तो चाटायचा. तो चिकट मधुर ओला डिंक तोंडात घोळवताना, चिकटलेले दात दातांवर वाजवताना अद्भुत आनंद वाटत असे. साठवलेल्या डिंकात पाणी घालून आम्ही गम तयार करत असू. सुट्टीत वह्यांची उरलेली पानं एकत्र करून नवीन वही तयार करताना पानं चिकटवण्यासाठी हा गम आम्ही आनंदाने वापरीत असू. बाभळीविषयी अधिक ममत्व दाटून येई ते उन्हाळ्यात, मे महिन्यात. आमच्या शेताच्या बांधावर 5-6 बाभळी हरिण आहेत.
उन्हाळ्यात त्या डहाळत, मोकळ्या रानात काट्यांची फास पडत, गुंड्या बाबळी पाहताना कसनूस होईल. आमच्यावर मायेची सावली धरणाऱ्या त्याच बाबळीच्या फांद्या कुऱ्हाडीला छाटून आम्ही सरपणासाठी घरी आणत असू. किती मूकपणानं बाभूळ हे घाव झेलत असेल. बाबळीला कधी पाणी घातल्याचं मला आठवत नाही, का तिची निगराणी केल्याचंही. वारा खात, गारा खात बाभूळ झाड उभेच आहे, याचा प्रत्यय मला अनेक वार आलाय. म्हणूनच की काय, बाभूळ झाड मला योगी याप्रमाणे भासते. वाट्याला येणाऱ्या सुखदुःखाची त्याला तमा नाही, प्रिय अप्रियतेची जाणीव नाही. ही बाभूळ पाऊस काळात पुन्हा कोवळ्या हिरव्या रंगानं पालवलेली मी पाहिलीये. आयुष्यात ऊन सावलीत माझ्या अस्तित्वाचा गाभा जणू तिनंच हिरवा ठेवलाय सदोदित. यामध्ये पिंपळ आहे, कडुलिंब आहे, घाणेरी आहे, करंज आहे, मधुमालती आहे. म्हणजे एकेका वृक्ष, जसं दुर्गाबाईंनी ऋतुचक्र मध्ये वर्णन केलेलं आहे सृष्टीचं, तसं मला जो काही निसर्ग गवसला, जो काही माझ्या दृष्टीतून माझ्या अंतरंगात उतरला, तो अनेक लेखांमधून मी मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. खूप नवीन शब्द, म्हणजे असं काही मी ठरवलं नव्हतं, परंतु जे ग्रामीण भागातले लेख आहेत तिथे ती ग्रामीण बोली आलेली आहे. शहरी संबंधाने जे लेख आहेत तिथे काही संस्कृत प्रचूर शब्द आलेले आहेत, काही इंग्रजी अवतरणं आलेली आहेत. असं एक बेमालून संमिश्रण त्याचं झालेलं आहे, परंतु त्यातला गोडवा जो आहे तो मात्र कुठेही असा उणावलेला, कधी वाचकांच्या लक्षात आलेला नाही. आणि तसे अनेक अभिप्राय मला या पुस्तकावर मिळालेले आहेत. नवीन शब्द खूप जणांना आवडले, जसं की काळीज ओली आठवण असेल. गुंजेवरचा एक जो लेख आहे, अनेकांना शहरी व्यक्तींना गुंजा काय असतात, म्हणजे गुंजभर आठवण, की पूर्वी सोनं तोलण्यासाठी ते वापरलं जायचं, तर त्याच्यावरचा एक सुंदर आहे याच्यामध्ये लेख. तर मला असं वाटतं की एक ललित लेख या प्रकारात एक भावसमृद्ध, वाचकांचं भावजीवन समृद्ध करणारं असं एक पुस्तक या रूपानं वाचकांच्या भावउंजळीत देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तो कितपत पुढे गेला, यशस्वी झालाय, ते आणखी पुढच्या काळामध्ये आपल्याला समजेलच. पण आतापर्यंत तरी जे काही अभिप्राय येत आहेत त्याच्यावरून मी खूप आनंदी आहे की माझं लेखन वाचकांना आवडतं आहे आणि ते माझ्यासाठीही प्रेरक आहे. त्याबद्दल मी या सगळ्या वाचकांबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करते.